नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा। तर मित्रांनो, ह्या मल्लिकाने जो काही मूर्खपणा केलाय तुम्ही पाहिलंच असेल। त्याच्यानंतर आपल्या स्वानंदीच्या पायाला साप चावलेलं दाखवलेलं आहे। तर हे कितपत योग्य कितपत अयोग्य आहे, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। त्याच्यानंतर बिचाऱ्या स्वानंदीसोबत काय घडतं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही नोटीस केलं असेल की मल्लिकाने जो काही मूर्खपणा केला त्याच्यामुळे बिचाऱ्या आपल्या स्वानंदीला किती काय काय सहन करावं लागत आहे। आणि यामध्ये पाहायला गेलं तर आपल्या स्वानंदीची काही चूक पण नव्हते, कारण की ह्या मल्लिकाला फक्त आपल्या स्वानंदीचा बदला घ्यायचा होता। यासाठी मात्र तिचा तो महामूर्ख मुलगा अंशुमान चक्क आता एका माणसाला पैसे देतो आणि तो माणूस साप देखील घेऊन येतो। आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल नागपंचमीच्या त्या सणामध्ये म्हणजेच त्या कार्यक्रमामध्ये आपल्या स्वानंदीच्या पायाला साप चावतो। त्याच्यानंतर मात्र ही सगळी गोष्ट समरला पण समजते। त्याच्यानंतर समर स्वानंदीला घेऊन आता पुढे हॉस्पिटलमध्ये जाताना पाहायला भेटेल आणि हे सगळं करून मल्लिकाला वाटत असतं की तिने खूप मोठा तीर मारला आणि आता समरचा जीव पूर्णपणे घाबरून गेलेला असतो की स्वानंद मॅडमला काय होईल का काय। तर दुसरीकडे मात्र मल्लिका अंशुमान आनंद सेलिब्रेट करत असतात। त्यांना वाटतं की आता सगळ्यात बेस्ट झालं, आता ती स्वानंदी काही वाचूच शकत नाही, कारण की तिला आता साप चावलेला आहे ते। आणि मित्रांनो, हे किती चुकीचं दाखवलेलं आहे, याच्यातून नेमकं यांना काय प्रूव्ह करायचं आहे काय समजत नाहीये, कारण की काय दाखवायला भेटत नाही। त्याच्यामुळे अशा कोणत्याही गोष्टी दाखवून हे नेमकं काय सिद्ध करायला चाललेत हे काय अजून पण समजलेलं नाहीये। आणि दुसरीकडे तुम्ही नोटीस केलं असेल की कशा प्रकारे आपल्या स्वानंदीला त्रास देण्यासाठी आधीपासूनच मात्र ही मल्लिका खूप साऱ्या काड्या आणि कोटाने करत होती आणि त्याच्यातलेच ह्या काही काड्या आणि कोटाने आहेत। आणि हे सगळं करून झाल्याच्या नंतर देखील मात्र तिला असा अभिमान वाटत असतो की तिने काही केलंच नाही। म्हणजेच मित्रांनो, चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात हे तुम्हाला माहितीच आहे। तर पुढे बिचारे आपली स्वानंदी आता हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर सुखरूपपणे वाचेल असं तर आपल्याला वाटतंच आणि वाचणारच आहे मित्रांनो। आणि त्याच्यानंतर ह्या मल्लिका आता खूप उड्या मारत असते, कारण की तिला वाटतं की तिचा डाव सक्सेसफुल झाला आणि यामधून जर स्वानंदी वाचली नसते तर अजूनच बरं झालं असतं। म्हणजेच मित्रांनो, पुढे आपली स्वानंदी बरी पण होते। मग मित्रांनो, मला एकच गोष्ट कळत नाही की ही मल्लिका एवढ्या खालच्या थराला जाऊच कशी शकते आणि असं वागूच कशी शकते। त्याच्यामुळे पाहायला गेलं तर या ठिकाणी या मल्लिकाची प्रचंड आणि पूर्णपणे चूक आहे हे म्हणायला काहीच हरकत नाही आहे। त्याच्यामुळे ह्या मल्लिकाला लवकरच स्वानंदी आता नीट झाल्याच्या नंतर योग्य ती शिक्षा दिलीच पाहिजे आणि हिला चांगलीच अद्दल पण घडवली पाहिजे, कारण की ही कोणत्या पण थराला जाते हे तुम्ही पाहिलंच असेल। दुसरीकडे मात्र यांच्या मदतीला ती महामूर्ख बाली सुष्मिता देखील असते आणि तिला देखील हे सगळं सत्य समजतं की हे सगळं यांनीच केलंय, पण तरी देखील मात्र स्वतःच्या बहिणीसाठी ही स्टँड घेऊ शकत नसते आणि समर राजवाड्यांना सत्य सांगू शकत नसते, कारण की तिला असं वाटतं की असं का करावं। आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या स्वानंदीला चान्स भेटणार आहे ना या मल्लिकाविरुद्ध चांगलेच पुरावे गोळा करून हिला अद्दल घडवायची, त्यावेळेस मात्र स्वानंदीने देखील पाठीमागे हटलं नाही पाहिजे। ह्या मल्लिकाला तिची खरी लायकी दाखवलीच पाहिजे, कारण की अखेर आता स्वानंदीला तर कळाले नाही हिचं खरं रूप। त्याच्यामुळे तिने पण लवकरात लवकर समोर आणलं पाहिजे, कारण की आपल्या राजवाड्यांना जर सत्य समजलं तर त्याच्यानंतर ह्या मल्लिकाची काही खैर नाही हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। तर हे सगळं पुढे तुम्हाला अशा प्रकारे पाहायला भेटणार आहे। तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि आज रात्री संध्याकाळी 9 वाजता अजून एक अपडेट पाहायला विसरू नका। तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेस वॉश, तर हा फेस वॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता।